नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे आपल्याला जे दिसतंय हे घेवडा हे पीक आहे। घेवडा हे पीक करण्यामागचा उद्देश आणि त्याच्यानंतर आपण काय करणार ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत त्याला उत्पन्न किती निघतंय तोपर्यंत सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। तर त्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे हेतून पुढची सर्व माहिती तुम्हाला ह्या घेवड्याची मिळेल। घेवडा करण्याचं मागचं कारण काय ही सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत। हे रान कंप्लीटले 20 गुंठ आहे। आपण काय केलेलं आहे, काय झालं आहे, ज्वारी, गहू किंवा हरभरा हे पीक न करता या घेवड्याचा आपण निवड केलेली आहे। घेवड्याची निवड करण्याचं कारण असं आहे की 2.5 महिन्यात निघून जातं आहे। त्याच्यानंतरनं मूग उन्हाळी तो 2 महिन्यात निघून जातो आणि आपण जर गहू किंवा ज्वारी काय जर केलं तरी 5 महिन्यात निघती, 5-5.5 महिने जातात। तर 5.5 महिन्यात जाऊन डुकराचा इतका त्रास असतो की डुकरं त्या ज्वारीला अजिबात काय ठेवत नाहीत आणि ज्वारीला पर्याय म्हणजे डुकरं खात्यात आणि आपलं उत्पन्न लॉस होतं आहे। याला पर्याय म्हणून आपण हे घेवड्याचं पीक केलेलं आहे। घेवडा काय कुठलाही वन्य प्राणी, डुकर असू द्या किंवा हरणं असू द्या, जी बेकरं असते ती, कुठलाही वन्य प्राणी किंवा मोर किंवा कुठलंही वन्य प्राणी आहे ते अजिबात ही ह्या घेवड्याला किंवा उडदाला अजिबात ही खात नाही। त्यासाठी हे उडीद घेवडा निघाल्यानंतरनं आपण लगेचच रोटर मारून उडीद करणार आहे। त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आपण टाकू। हे आत्ता एक 10 दिवसापूर्वी पेरलेलं आहे। याला 9 दिवसापूर्वी, याला 9वा दिवस आहे। अतिशय चांगली अशी ग्रोथ आहे। हा काळा घेवडा आहे। आपण दुसऱ्या हे 10-15 गुंठ रान आहे, अजून एक 10 गुंठ रान पलीकडे साईडला आहे, तिथं आपण राजमा घेवडा केलेला आहे। राजमासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची उगवण झालेली आहे, तेही आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे राजमा कशा पद्धतीने आलेला आहे। ह्याला 9 दिवस झालेला आहे। याची ग्रेनरी वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि हे जर विक्रीला जर आपण शेंगा तोडून जर हे केलं सरासरी 70-80 रुपये 90 रुपयांनी शेंग जाती। अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्याचं उत्पन्न गावतं, शेंग भरपूर लागती आणि हे जर काळा घेवडा डांगरी जर केला जास्तीत जास्त शेंगा लागतात। जर ह्याची माहिती देण्याचा मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की ज्वारी डुकरं काय राखत नाहीत, उत्पन्न काय गावत नाही, त्यासाठी आपण ज्वारीला पर्याय की ज्वारी, हरभरा किंवा गहू ह्याला पर्याय म्हणून हे घेवड्याचं पीक केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्याची आत्ता कॅनोपी आहे। मी बऱ्याच वेळा ह्या ट्राय केलेली होती। इथं भरपूर प्रमाणात डुकरं असतात, त्या डुकराचा त्रासाला आपण कंटाळून हे घेवड्याचं पीक केलेलं आहे। ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढच्या सर्व माहिती कशा पद्धतीने घेवडा येतो, कसा येतो, कशा पद्धतीने आपण घेवड्याला फवारणी वगैरे केली पाहिजे ह्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊया। ह्याला एक 4 ते 5 दिवसांनी म्हणजे ज्याला 15 दिवस पूर्ण होतील त्या टायमिंगला जर समजा पाऊस जर पडलाच तर आपण ठीक आहे, नाहीतर याला एक पाणी देणार आणि पाणी देताना आपण काय करणार आहे, युरिया अर्धा पोतं 20 गुंठ्याला सरासरी आपण युरिया देणार आहे। युरियानं त्याला काळोखी वगैरे येईल, फुटव्याचं प्रमाण चांगल्यापैकी वाढतं आहे। ही माहिती आपल्यापर्यंत इथून पुढची ऐकणार पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।